बापाची नाही कुणाच्या बापाची, लाईट आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. वीज वितरण कंपनीचा धिक्कार असो, वीज वितरण कंपनीचा धिक्कार असो. ठिकाणी आपण ठिय्या आंदोलन केलं आहे, नेमकं कशा संदर्भात आहे आणि काय मागणी? प्रथमतः तर त्या ठिकाणी आम्ही रास्ता रोकोचं निवेदन दिलं होतं, परंतु करमाळ्याचे पी आदरणीय रणजितजी माने साहेब आणि प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी एक निदर्शनास आणून दिलं की 10वीच्या परीक्षा चालू आहेत आणि त्याच गावातले 4-5 गावचे विद्यार्थी त्याच रस्त्यावरून करमाळा या ठिकाणी पेपरसाठी येणार होते. तर रास्ता रोको केला असता तर त्या रास्ता रोकोमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असतं. म्हणून आम्ही एक पाऊल मागं घेऊन ते रास्ता रोको न करता या ठिकाणी वीज कार्यालयासमोर आता ठिय्या आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. हे आंदोलनाच्या मागचं एकच उद्देश आहे की जातेगाव येथे सबस्टेशन असताना त्या परिसरामध्ये 1 तासही देखील शेतकऱ्याला लाईट मिळत नाही आहे. अतिशय शेतकरी त्या ठिकाणी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यावर जो अन्याय चालला आहे ह्याला वाचा फोडण्यासाठी मला तर वाटत नाही की इथं कोण त्यांना वाली आहे. आज 1 तास जर लाईट भेटत नसेल शेतकऱ्यासाठी तर मोठमोठे सबस्टेशन, मोठमोठ्या इमारती आणि निस्तच मानायला अधिकारी कशासाठी? आम्ही जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. आत्ता कंप्लीट 1 तास झाला आम्ही या ठिकाणी बसलोय, पण आणखीन कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमच्याशी या ठिकाणी संपर्क साधला नाही. अधिकारी आम्हाला विचारायला सुद्धा आले नाहीत की बाबा तुम्ही इथं का बसलायत, कशासाठी आलायत. जर इतकी वाईट अवस्था असेल तर आता ह्याला जबाबदार कोण? किती गावांना लाईट ना आता? तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 20 ते 25 गाव आहेत ह्या भागातली. 2 दिवसाला कुठल्या तरी गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. परंतु आज या ठिकाणी दुर्दैव असं आहे की जातेगावला सबस्टेशन आहे, त्या सबस्टेशनच्या अंतर्गत 4-5 गाव आहेत त्या तिथं लाईट नाही. बरं, 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेस जीवरला बैठक झाली आमदारांच्या अध्यक्षतेखाली, आपण सगळं पत्रकार मित्र त्या ठिकाणी उपस्थित होतात. माझ्यापाशी तो व्हिडिओ आहे, मी तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देतो की मी सांगितलं होतं की लाईटची परिस्थिती भयानक आहे. आत्ताच निश्चित प्रत्येक मिटिंगला त्या ठिकाणी सांगितलं जातं की पोटेगावच्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवणार आहे, जातेगावच्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवणार आहे. हे किती दिवस नुसतं बोलबोलायला चाललंय, आश्वासनं देत चाललेत आणि शासनाला आणि प्रशासनाला फक्त शेतकऱ्याला येड्यात काढण्याशिवाय दुसरा कुठला धंदा राहिलेला नाहीये. आम्ही एकाच गोष्टीवर ठाम आहे, आम्हाला लाईट पाहिजेत, आम्हाला दुसरं आम्ही काय मागितलेलं नाहीये. जो शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास आहे, आज त्या ठिकाणी गहू असेल, काही ज्वारीची पिकं असतील, थोडं बहुत शेतकऱ्यांनी मकाचं पिकं असेल जनावरांसाठी केलेलं, आज अक्षरशः ते जळून चाललंय. तिकडं बघायला कुणाला वेळ नाहीये. फक्त अधिकारी लोक त्या ठिकाणी AC मध्ये बसून खाली आदेश द्यायचं काम करतायत. अध्यक्ष, आपण मागील ज्यावेळेस आता सांगितलं की आमदारांच्या बैठकीच्या वेळेस आपण रावगाव सबस्टेशनचा सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. त्या सबस्टेशनचा विषय सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा विजेचा प्रश्न असाच आहे. त्या ठिकाणी सुद्धा कारण हेच सांगितलं जातं सबस्टेशन नाही, परंतु त्या ठिकाणी सबस्टेशन असताना सुद्धा त्या ठिकाणी विजेचा प्रश्न. साहेब, त्या मीटिंग मध्ये सुद्धा असाच विषय झाला होता की सबस्टेशन अवघ्या 1 महिन्या ते 1.5 महिन्यामध्ये सबस्टेशन केलं जाईल, परंतु आज 2 महिने उलटून गेले. कुठलीही प्रगती त्या ठिकाणी दिसून येत नाहीये. काही अधिकाऱ्यांचं तर विशेष मला वाटतंय की त्यांना कुठल्या सबस्टेशनहून कुठली गाव आहेत ही सुद्धा माहित नाही. मला काल एका अधिकाऱ्यांचा फोन आला, ते म्हणले पुनवर हे जातेगाव सबस्टेशनवर नाहीये. त्या अधिकाऱ्यांना माझी विनंती, त्यांनी समोर यावं, मी त्यांना सांगतो पत्रकारांसमोर की काय कसं जोडलंय. अहो साहेब, जातेगाव सबस्टेशनवरती जीव म्हणजे काय म्हणतो आपण, ग्लासभर पाणी त्याच्यात तांब्याभर पाणी दिल्यासारखं केलं यांनी. म्हणजे ग्लास आपण प्यायचं एकच ग्लासात आहे, परंतु तांब्याभर जर पाणी तुम्ही दिलं तर कसं शक्य होणार आहे? ती होऊ शकत नाही. सगळं नियोजनाचा अभाव आहे त्या ठिकाणी. प्रशासन या ठिकाणी कुठलीच मदत करायला शेतकऱ्याला तयार नाही. याला जबाबदार कोण आहे सगळ्या गोष्टींना? ह्याला जबाबदार आता बघा ना तुम्ही, प्रशासन आहे, सरकार आहे, या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं सुद्धा काम आहे. त्यावेळेस मी त्यांच्या मीटिंग मध्ये होतो, त्यावेळेस मी सांगितलं होतं, आमदार नारायणआबा पाटील त्या ठिकाणी होते, मी आबांना आवर्जून सांगितलं. आबा म्हणलं 1 महिन्यानंतर शेतकऱ्याची वाईट अवस्था होणार आहे. मी तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना शेअर करतो. आज या ठिकाणी 2 महिने जर उलटून गेले असतील तरी जर प्रशासन त्या ठिकाणी काय करत नसेल तर मग करणार काय? तुम्ही आमदारला कॉन्टॅक्ट केलं का लाईटी विषयाच्या? मागच्या 4 दिवसापूर्वी मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये काय झालं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही. आपण पत्रकार बांधव त्या ठिकाणी होतात, तुम्हालाच माहिती आमच्यापेक्षा काय झालं आणि काय नाही. आता या ठिकाणी हे आंदोलन कधीपर्यंत चालणार? आम्ही ठरवलंय
जोपर्यंत आम्हाला आमचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि आम्ही आत्ताच सांगतोय की आम्ही पाणी आणि अन्नाचा त्याग त्या ठिकाणी करणार आहे. लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. लाईट आमच्या हक्काची.